पूर्वी पाऊल होती, पाऊल वाटेने इंग्रज वकिलाला रायगडावर येण्यास मधून 6 ते 7 तास लागले. 6 ते 7 तासात इंग्रजांचा वकील रायगडावर पोहोचला. या नगारखान्याच्या बाहेरून इथे उभा राहिला. पाहतो तर काय, 2 पलाटे हत्ती, 2 पलाटे घोडे. इंग्रज वकील हत्ती घोडे पाहतो, आश्चर्यचकित होऊन जातो की मी 2 पायचा माणूस किल्ल्यावर येताना खूप दमछाक झाली. शिवाजी राजाने एवढ्या उंचावर भले मोठाले हत्ती घोडे कसे आणले असेल. दरबारात प्रवेश करतो. दरबारात भरलेली 6000 प्रजा त्या वकिलाकडे पाहत बसते. इंग्रज वकील सिंहासनासमोर जातोय. डोक्यात असणारा व्हाईट पेटा हातात घेतो. शिवाजी राजांना झुकून त्रिवार मानाचा मुद्रा करतो. दुबाजी होते तर नारायण सिंघवी. त्यांनी नारायण सिंघवींना प्रश्न विचारला, सिंघवी मी 2 पायचा माणूस किल्ल्यावर येताना खूप दमछाक झाली. शिवाजी राजाने एवढ्या उंचावर भले मोठाले हत्ती घोडे कसे आणले. नारायण सिंघवी काय म्हटले, अहो इंग्रज तुम्हीच खूप हुशार, प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधा. त्याला प्रश्नाचं उत्तर कोणी दिलेला प्रश्न लिखित डायरी मध्ये लिहितो. डायरीचं नाव बीबीडी बॉम्बे बुक ऑफ डगलस. त्याच्या प्रश्नाचं उत्तर आताचे इतिहासकार देतात. शिवाजी राजांनी हत्तींची छोटाली 3 पिल्लं ही पालखीत बसून गडावर आणली. गनिमी कावा 1656 ला गडाचं बांधकाम चालू केलं. त्याच वेळेस आपल्या राजाने हत्तींची 3 पिल्लं पालखीत बसून गडावर आणली. हत्तींच्या पिल्लांना पाणी पिण्यासाठी, आंघोळ करण्यासाठी गडावर तळ बांधलं. राहण्यासाठी हत्ती खाना बांधला. 30 पिल्लं लहानाची मोठी केली आणि राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी नगारखान्याच्या बाहेर उभे केले. म्हणजे लहानाचं मोठं करा पण मोठ्याचं लहान करू नका, ही आपल्या राजांची दृष्टी होती बघा.